विशेष आनंद आहे आजच्या आदरणीय आठवले साहेबांची सभा होतीये त्या नागपूरच्या परिसराला आदरणीय आठवले साहेबांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष बरीच सत्तेची फळं आदरणीय आठवले साहेबांच्या माध्यमातून या नागपूरच्या परिसराला दिली गेलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय आठवले साहेबांनी त्यांच्या वाटेला पुणे शहरात आलेलं सगळ्यात महत्वाचं असं एका महत्वाचं पद की या ठिकाणी नागपूरचा म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला दिलं पण खेळाने मला सांगावं वाटलं की आज आदरणीय आठवले पण त्यांचं स्वागत करण्याकरता आज चेन्नईमध्ये मोठे ही मंडळी इथे नाहीये आणि मला विश्वास आहे आठवले साहेबांवर प्रेम करणारी सगळी मंडळी या निवडणुकीमध्ये निश्चितपणे या मंडळींना धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही आणि नागपूरचा आणि सर्वकांचा सगळा परिसर हा आरपीआय चळवळीचा पालक आहे चळवळीचा पालक आहे हे दाखवून देण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून 15 तारखेला आपल्या परिसरातील जनता गवळणार नाही हा विश्वास आज या ठिकाणी व्यक्त करतो। आदरणीय आठवले साहेब केंद्रामध्ये आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतात आणि आदरणीय आठवले साहेबांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळाने अनेक निर्णय तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अधिकार वाटे असे घेतलेले मला या ठिकाणी अधिक कायदा बनला आदरणीय आठवले साहेब तुमच्या आपल्या सगळ्यांच्या करतो आणि आदरणीय आठवले साहेबांना विनंती करतो या ठिकाणी या लोकांना बसवा खाली हो अरे यांना खाली बसवा हो खाली बसा सगळ्यांनी माईक ऍडजस्ट करा माईक ऍडजस्ट कर माईक 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 आवाज येत नाही माईक माईक सांगा माईक ऍडजस्ट करायला आवाज आवाज माईक वाले आवाज ऍडजस्ट करा तुम्ही जावा जावा मागे जावा सगळे आणि आपले उमेदवार आहेत रेणुका हुलगे दलवादी
म्हणजे आमच्या कुणी विनाकारण लागू नका नादी, आमच्या विनाकारण कुणी लागू नका नादी, कारण आमच्या सोबत आलेले आहे रेणुका सर्वांनी. आणि आमच्याजवळ मजबूत आहेत घोडे, आमच्याजवळ मजबूत आहेत घोडे, म्हणूनच कमळाच्या तिकिटावर उभी आहे सुधीर वाघमोडे. मला पुढे जायचं त्यामुळं आपल्याला सभा दिली पण त्या रॅलीमध्ये फार वेगळं जातो. सभेमध्ये सगळ्यांना आपली भूमिका मांडता येते आपल्याला सांगितली. पण ठीक आहे, निवडणूक आहे, सगळ्या पक्षांना आपल्या भूमिका उभे करण्याचा अधिकार आहे. आदरणीय अजितदादाबद्दल आम्हाला प्रेम आहे, पण या निवडणुकीमध्ये ते प्रेम नाही. त्या निवडणुकीच्या अगोदरही अजितदादांना आमचं प्रेम होतं. अजितदादा अत्यंत ऍक्टिव्ह नेते आहे, पण निवडणूक होईपर्यंत आमचं जमणार नाही. निवडणूक झाली की आमचं जमणार, कारण निवडणुकीमध्ये आमचं नाही, निवडणुकीमध्ये आमचं नाही जमत, पण निवडणूक झाल्यानंतर अजितदादाशिवाय आम्हाला नाही जमत. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अगोदर आणि आणखी अशा पद्धतीचं अलायन्स करण्याचं ठरलं. 8 वर्षानंतर निवडणूक आलेली असल्यामुळं सगळ्या पक्षांना उमेदवार देणं अडचणीत होतं आणि लोक उत्सुक होते. आणि अजितदादांना सुद्धा सोबत घेतलं तर अडचण झाली असती. त्यामुळं अजितदादांनी आपले सगळे उमेदवार केलेले आहे. दोन पवार इथे एकत्र आहे. शरद पवार साहेबांची माझी अत्यंत चांगली संबंध राहिली आहे. त्यांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री बनवलं होतं आणि आता नरेंद्र मोदी साहेबांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री बनवलं. मला त्या युपीच्या काळामध्ये सोनिया गांधी, शरद पवार साहेब हे सगळं त्या वेळेला काय मला मंत्री बनवलं आणि मी 2012च्या मुंबईच्या निवडणुकीमध्ये मी भाजप शिवसेनेसोबत आलो. मी तसा बाबासाहेबांच्या विचारातला माणूस आहे. कुठेही गेलो तरी निळा झेंडा, कुठेही गेलो तरी माझ्या हातात असतो झेंडा निळा. मी कुठेही गेलो तरी माझ्या हातात असतो झेंडा निळा, म्हणून त्यांच्या पोटात उठतो गोळा. तर मी बाबासाहेब आंबेडकरांचा मी पूर्ण अनुयायी आहे आणि नरेंद्र मोदीजी बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून अजितदादांचं म्हणणं शरद पवार साहेबांना असं होतं की जर तुम्हाला शिवसेना चालते तर भाजप करण्यात आलं. आणि एकनाथ शिंदे 50 आमदार घेऊन आमच्या सोबत आले, आमचं सरकार बनलं. अजितदादांनी विचार केला. अजितदादा पवार साहेबांना समजावून सांगत होते. मी सुद्धा म्हणत होतो की पवार साहेब तुम्ही आमच्यासोबत या, मी तिकडून इकडे आलेलो आहे, आपण तिकडे काय करता, आपण यावं. आणि एनडीएमध्ये जॉर्ज फर्नांडिस सारखे लोक होते. समाजवादी विचारसरणीची आपली विचारसरणी काय विचारसरणी आपल्याला असते. पण आज नरेंद्र मोदींची विचारसरणी सबका साथ सबका विकासची आहे. नरेंद्र मोदींची विचारसरणी बाबासाहेबांचं संविधान मजबूत करणारी आहे.
कोण म्हणतो या देशाचं संविधान बदलणार आहे? जर कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याचं थोपाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. विधान कोणी बदलू शकत नाही. या देशाचं संविधान कोणाला बदलता येणार नाही. या भारताचा नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश कधीच होऊ शकत नाही. आपल्या देशामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, बाबासाहेबांचं संविधान आहे. या देशामध्ये अनेक आंदोलनं झाली, पण आमच्या आंदोलनं जे आहे ते आंदोलनं एका लिमिटच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या आदिती बाबत या सुद्धा या प्रभागामध्ये उभे आहेत. दुसरे आमचे राहुल जाधव झाली नाव राहुल जन्मवादी कोण आहे? दुसरी नाव आहे रेणुका कोण आहे? रेणुका आरपीआय. मी काय कुणावर काय बोलण्यासाठी चालू नाही, कुणावर टीका टिप्पणी करण्यासाठी चालू नाही. कुणाला जायचं असेल तर ज्याला जायचं असेल त्यांनी जा, माझं काम थांबत नाही. आणि माझा असा अनुभव आहे की जोपर्यंत एक जात नाही तोपर्यंत काय लोक गेली. जाणार यांना मी समजावून सांगत होतो की तिकडे जाऊन काय मिळणार नाही, पण गेली. जे गेले असले त्यांना मी बांधून देऊ शकत नाही. मी त्यांना कोणी गेला होता सांगितलं होतं की आम्ही तिकीट द्यायला तयार आहे, पण काय गेले काय मला माहित नाही. त्यांना वाटलं की निवडून येण्याची शक्यता नव्हती, त्यामुळे तिकडे गेले. आणि तिकडे आल्यानंतर मग म्हणतील की मी इकडे राहिलो तर बरं झालं असतं. ठीक आहे, सगळ्यांनी प्रचार करा, आपापला प्रचार करा, पण आम्ही मात्र विकासाच्या मुद्द्यावर आम्ही इथं एकत्रित आहोत. हा, नाव घेतलं की नाव घेतलं ज्याला ऐकायला कमी येते त्याला माझ्या बाजूला उभं करू नका. घेतलं ना नाव, घेतलं, ऐकलं ना. बापरे. प्रमुख आहे ते प्रमुखांचे नाव कोण तिकडे त्यांचं नाव होतं ना. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण सगळेजण बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. हे सांगायला आलेलो आहे की रिपब्लिकन पक्षाला 5 वर्ष डेप्युटी महापौर पद मिळालं होतं. रिपब्लिकन पक्षाला 5 वर्ष डेप्युटी महापौर पद मिळालं होतं. एकदा तुमच्या नागपूर शाळेला सुद्धा आम्ही दिलं होतं. आमचे नवनाथ कांबळे होते, ते सुद्धा या पुण्याच्या डेप्युटी महापौर पदावर होते. अचानक अटॅकने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुनीता वाडेकर या सुद्धा डेप्युटी मेयर होत्या. आणि ठीक आहे, तर आपल्याला आम्ही इथं आहोत. आम्हाला मागच्या वेळेला काही विधानसभेला जागा मिळाली द्यायला, काही लोक नाराज झाले, मी नाराज झाले. पुण्यामध्ये मात्र रिपब्लिकन पक्षाला 9 जागा मिळालेल्या आहेत. मागच्या वेळेला 11 जागा मिळाल्या होत्या. आणि मागच्या वेळेला आम्हाला मिळाल्या होत्या जागा 11, म्हणून आम्ही काँग्रेसची अजून 12. ठीक आहे, यावेळेला गर्दी होती आणि त्यामुळे अजून आम्हाला 3-4 जागा मिळायला पाहिजे, त्या मिळाल्या. पण जेवढ्या मिळाल्या त्या लढवायच्या असं आम्ही ठरवलं आणि त्या पद्धतीनं आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत आहोत. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत आहोत. आम्हाला या भागाचा विकास करायचा आहे. आम्हाला या भागामधल्या प्रत्येक माणसाला न्याय द्यायचा आहे. आमच्या विधवा भगिनींना त्यांच्या पायावर उभं करायचं आहे.
बेरोजगार तरुणाला आम्हाला रोजगार मिळवून द्यायचा आहे. अनेक योजना आहेत, त्या योजनांचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. माझ्या मंत्रालयाची व्हेंचर कॅपिटल फंड नावाची स्कीम आहे. 15 कोटीपर्यंत त्यामध्ये पैसे मिळतात. 15 कोटी पैसे मिळतात, पण ते मिळाल्यानंतर ते रिटर्न करणं अत्यंत आवश्यक आहे. लिमिटेड कंपनी आपल्याला चालू करून आपल्याला ते पैसे मिळतात. एमएसएमईच्या अनेक योजना आहेत, त्यामध्ये 40%, 50%, 60%, 70% सबसिडी आहे. आणि नरेंद्र मोदींचं जे मिशन आहे ते मिशन डेव्हलपमेंटचा. नरेंद्र मोदींचं मिशन आहे ते मिशन हे प्रत्येक व्यक्तीला न्याय देणारं मिशन आहे. पहिल्या 10 वर्षाच्या काळामध्ये देशातले 25 कोटी लोक गरीब रेषेच्या वर आले. राहिलेल्या लोकांना सुद्धा गरीब रेषेच्या वर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक व्यक्तीला पोटभर खायला मिळालं पाहिजे, त्यांच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना दवा पाणी मिळालं पाहिजे. हीच आमच्या नरेंद्र मोदी सरकारची मुख्य उद्दिष्ट आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे तर अत्यंत स्ट्रॉंग असणारे मुख्यमंत्री आहे. देवेंद्र फडणवीसजी यांनी पुण्यामध्ये अनेक डेव्हलपमेंटची कामं केलेली आहेत. आणि भारत सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये पैसा मुंबईला, पुण्याला आणि सगळ्या महानगरपालिकांमध्ये आलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी सर्वजण या भागाचा जो विकास आहे तो करण्यासाठी या ठिकाणी फुले नगर आहे, नागपूर शाळा आहे, 2 विभाग अत्यंत महत्वाचे आहेत. आणि नागपूर शाळे नाव यासाठी पडलं की नागपूरवरून आलेले, विदर्भातून आलेले बरेच लोक इथं राहत. विदर्भामध्ये शेड्यूल कास्टचं पर्सेंटेज फार मोठं आहे. बौद्ध समाजाचं पर्सेंटेज इतर जिल्ह्यापेक्षा फार मोठं आहे. विदर्भामध्ये एका गावामध्ये 20%, 22%, 25% लोक आपले आहेत. त्या ठिकाणी महार समाजाचे बरेचसे गावामध्ये पाटील आहेत. आमचे महेश पाटील आहेत. म्हणजे महेश पाटील नावाचं मला वाटलं खरे पाटील होता. दिलीप पाटील आहे तुम्हाला ठीक आहे. म्हणजे अनेक पाटीलचा विषय नाही. पाटील समाजाबद्दल आम्हाला आदर आहे. मराठा समाजाबद्दल आम्हाला आदर आहे. कुठलाही समाज असतो, बाबासाहेबांनी सांगितलंय की तो समाज आपला समाज आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत. आपल्या या 4 उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी मंगेश भोळे, पुढ्यात मंगेश भोळे, मंगेश भोळे, बाबासाहेब नानासाहेब नलावडे, सुभाष चव्हाण, बाळासाहेब जानराव, उलगे चरवादी, इधर उलगे चरवादी, आ जाओ इधर आ जाओ. अरे उलगे चरवादी आहे, मजबूत आदमी आहे. पैशाने मजबूत आहे, बॉडीने मजबूत आहे आणि मनाने पण मोठे. त्यामुळं ते गेले आणि हे आले. त्यानंतर आमचे पुण्याचे अध्यक्ष संजय सोनवणे, अशोक कांबळे, राकेश मोहिते, मंदार खरात, मंदार खरात, नंतर राजू बापणा, विनोद काळे असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि प्रकाश सोनवणे, महेश पाटील यांचं नाव घेतलं. महेश पाटील आणि अजूनही जी नावं राहिलेली त्यांची नावं सगळे निवडून आल्यानंतर मी चालू त्यावेळेला राहिलेली नावं घेतली. आणि जे मतदान करतील त्यांचीच नावं घेणार.
तर ठीक आहे त्या ठिकाणी ही आपली लढत आहे. हा? असं आहे का? हा तर हे आपली आदिती बाबर हा तिचा समोर चष्मा आहे. वडील अजून चष्मा लागला नाही आणि मला सुद्धा चष्मा लागलेला नाही आणि कुणी लावण्याचा प्रयत्न केला तरी मी चष्मा लावत नाही. त्यामुळं ठीक आहे ते इथे विषयाने चष्मा आहे म्हणजे हा आहे आदिती बाबरचा चष्मा. हा आहे आदिती बाबरचा चष्मा. तो करणारा आहे निवडून येण्याचा करिश्मा. आणि बाकी ठिकाणचं आहे